कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ रस्त्यावर पडलेली 1,50,000 रुपये किमतीचा ऐवज असलेली पर्स महेश पणपालिया आणि विकास मुंजेवार या दोन तरुणांनी प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. नाचनगाव येथील शीतल बोरेकर यांची पर्स मोटरसायकलवरून जात असताना कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पडली होती. या पर्समध्ये सोन्याचे पोत, कानातील रिंगा, रोख 400 रुपये आणि मोबाईल असा मौल्यवान ऐवज होता. पुलगाव येथील महेश पणपालिया आणि विकास मुंजेवार यांना ही पर्स रस्त्यावर दिसली. त्यांनी ती उचलून सुरक्षित ठेवली. जवळपास 1 तासानंतर महिलेने पर्समधील मोबाईलवर फोन केला. तेव्हा महेश पणपालिया यांनी तुमची पर्स माझ्याकडे सुरक्षित आहे असे सांगून महिलेला दिलासा दिला. त्यानंतर दोन्ही तरुणांनी थेट उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले आणि पोलीस कर्मचाऱ्यांसमोर हजर होऊन ती पर्स सादर केली. SDO कारखेले यांच्या हस्ते ती पर्स संबंधित महिलेला सुपूर्द करण्यात आली. या प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या उदाहरणाबद्दल SDO वंदना कारखेले यांनी पुष्पगुच्छ देऊन महेश पणपालिया आणि विकास मुंजेवार यांचे जाहीर कौतुक केले. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।